नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये 6 लाख परप्रांतीय कामगार अर्थात मजूर हे अडकलेले आहेत आणि जर का केंद्रीय पथक असं सांगत असेल की 30 एप्रिल ते 15 मे या दरम्यान देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेला असेल, अशा वेळी 30 एप्रिलपूर्वी विशेष ट्रेन्सची म्हणजे लांब पल्ल्यांच्या गाड्यांची व्यवस्था करून परप्रांतीय मजुरांना महाराष्ट्राबाहेर घालवण्याची गरज आहे. तशी विनंती किंवा मागणी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे अर्थात केंद्रीय पथकाकडे केलेली आहे. यावरती आता केंद्र सरकारचं काय म्हणणं आहे हे फार महत्त्वाचं आहे. तर दुसरीकडे 30 एप्रिलपासून 12 महापालिका क्षेत्र वगळून इतरत्र उद्योगधंदे आणि शेतीसाठी काही सवलती ज्या देऊ केल्या होत्या त्याचा खरंच काही परिणाम होणार आहे का? कारण उद्योगधंदे काही प्रमाणात का होईना इतरत्र मुंबई पुणे MMR रिजन सोडून द्या, पण इतरत्र काही प्रमाणात ते सुरू होऊ शकतात का? सुरू होऊ शकतील तर कशा पद्धतीनं ते नियंत्रित झाले पाहिजे हेही पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुर्तास कोरोनाचा ज्वर जो 30 एप्रिल ते 15 मे दरम्यान वाढणार आहे, तो वाढणार असेल, अधिक वाढणार असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी नेमकी काळजी काय घ्यायची आहे आणि त्याच वेळी सरकारनं आता काय केलं पाहिजे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि त्यावरच आज आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार किरीट सोमय्या आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे आक्रमक प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. तसंच आपल्यासोबत प्रसिद्ध उद्योजक राम भोगले आहेत. याशिवाय आपल्यासोबत ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड शंकर पुजारी सुद्धा आहेत. मी सुरुवातीलाच किरीट सोमय्या यांच्याकडे जातो. किरीट सोमय्या, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय पथकाला हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 6 लाख परप्रांतीय मजूर अडकलेले आहेत. त्यांच्या अन्न आणि निवाऱ्याची पूर्ण चोख व्यवस्था सरकारनं केलेली आहे. तरीसुद्धा त्यांना त्यांच्या गावी किंवा त्यांच्या मुलुखात प्रांतात परत जाण्याची ओढ आहे आणि ती ओढ ही इतकी अगतिक करणारी आहे आणि त्यामुळं कदाचित अस्वस्थता निर्माण होऊ शकते. अशा वेळी 30 एप्रिलपूर्वीच केंद्र सरकारनं जर का विशेष ट्रेनची व्यवस्था केली तर ही सर्व मंडळी त्यांच्या भागात त्यांच्या प्रांतात जाऊ शकेल. हा प्रस्ताव कसा वाटतोय? काही वेळी असं वाटतं की मुख्यमंत्री लक्ष डायव्हर्ट करू इच्छितात की काय. अनेक विषय आहेत, त्यातला हा एक विषय असतो. पण मी पाहतो गेले काही दिवस सत्ताधारी पक्ष या विषयाला धरूनच बोलत बघतात. आता एक सोपं प्रश्न, आतापर्यंत फक्त एकदा महाराष्ट्रात मुंबई वांद्राची ती घटना झाली आणि ती घटना जी झाली ती काय होतं ते आपल्याला सगळ्यांना माहित आहे की लक्षात आलं की हे तर ठरवून केलं गेलं अशा प्रकाराने झालं. आता दुसरी गोष्ट अशी आहे की मुंबईचे 10 हॉटस्पॉट तयार झाले आहेत. त्या हॉटस्पॉटच्या संबंधित मला सांगा की एकही मजदूर मायग्रंट लेबर हा विषय आहे का? मुळीच नाही, काहीही संबंध नाही. जे वर्णी विधानसभा आहे तर मुख्यमंत्री परिवाराची विधानसभा आहे, वर केलेली आहे. म्हणून मायग्रंट लेबर हा विषय आहे, त्याच्यावर आपण निश्चित लक्ष देऊया. परंतु डायव्हर्ट करण्यासाठी त्याचा उपयोग करू नये. 20 एप्रिलला सूट दिली आणि 1 दिवसानंतर मुंबई पुण्याची सूट मागे घेतली. कारण की इट इज डिफिकल्ट टू कंट्रोल द मुवमेंट. हे मुख्यमंत्री आणि इथल्या सरकारलाही माहित आहे. गाडी सुरू केली तर कोण जाणार, कसे जाणार, कुठून कुठे जाणार. लाखो लोक महाराष्ट्र मुंबईच्या बाहेर आहे, अन्य प्रांतात आहे, अन्य देशात आहे. आपण त्यांनाही आणत नाही आहोत. म्हणून यांना रेशनिंग द्यायची, खाण्यापिण्याची व्यवस्था करायची आहे. 11 कोटीचं महाराष्ट्र आहे, त्यात मुख्यमंत्रीच्या म्हणण्याप्रमाणे 10 लाख मजूर आहेत. प्रत्येक अनेक राज्यात अशी स्थिती आहे. हे राज्यांनी केंद्र सरकारने मिळून टाइम टेबल ठेवावं लागणार. परंतु आधी आपण मुंबई आणि पुण्यात काय होतंय त्याच्याकडे अधिक लक्ष द्या आणि लक्ष डायव्हर्ट करण्याचा
प्रपंच थांबवा. ठीक आहे. आपल्यासोबत अतुल लोंढे आहेत. अतुल लोंढे, बघा कोटामध्ये IITची एंट्रन्स एक्झामसाठी तयारी करणारे किंवा कोचिंग घेणारे विद्यार्थी अडकलेत म्हणून योगी सरकारनं उत्तर प्रदेशच्या विशेष बस राजस्थानला पाठवून त्या मुलांना परत आणलं. मध्य प्रदेश सरकारसुद्धा तेच करताना दिसत आहे. महाराष्ट्रामधले सुद्धा जे पालक आहेत ज्यांची मुलं कोटामध्ये तिथे IIT प्री एक्झाम कोचिंग घेत आहेत त्यांना परत आणा म्हणून सरकार दरबारी निवेदनं पाठवत आहेत, मीडियाकडं तक्रारी करतायत. अशा वेळी मजुरांचाही तोच प्रश्न असू शकतो. नियम कायदा हा सर्वांना समान आहे, कोणालाही आपल्या घरची ओढ होऊ शकते. त्या सहानुभूतीपूर्वक किंवा त्या सहानुभूतीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्र सरकारकडे विशेष ट्रेन्सची मागणी करत असतील तर त्यात चुकीचं काय आहे? असं आहे आशिष की किरीट सोमय्या ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडनं त्यांनी जे काही आता बोललेत ते अजिबात अपेक्षित नाही आहे. श्रीमंताविरुद्ध गरीब, एका वर्गाविरुद्ध दुसरा वर्ग, एका धर्माविरुद्ध दुसरा धर्म उभं करण्याचे धंदे यांनी पहिले संपवले पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो आशिषजी, आपल्या विदर्भातलं. सिरसीला त्या दिवशी 18 लोक सापडले जे पायी तेलंगणा हैदराबादमधून निघाले होते. परवाची गोष्ट आशिष. आणि त्याच्यामध्ये 3 प्रेग्नंट महिला होत्या. त्यांना जिल्हा परिषद सदस्य सुद्धा त्यांची ट्रीटमेंट होऊ नये म्हणून डॉक्टरला अडवत होते. अशा परिस्थितीत फोन आला, जिल्हाधिकाऱ्यांशी मी संपर्क साधला. मग त्यांना 4 गाड्या करून त्यांना भिवापूरपर्यंत पाठवलं. तिथून मग पारवे आमचे जे आमदार आहेत त्यांनी त्यांना गोंदियाला पाठवलं. प्रश्न हा नाही आहे की राशनिंगची सोय होत नाही आहे, प्रश्न हा नाही की त्यांना 2 वेळचं जेवायला भेटत नाही आहे. प्रश्न हा आहे जेव्हा माणूस असुरक्षित असतो तेव्हा त्याला घराची ओढ लागते. जर आता कोटावरून मुलं जर आणलेले असतील तर त्याच्यावर काही आक्षेप घेण्याचं कारण नाही आहे. आपण फॉरेनमधनं लोक आणतो त्याच्यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नाही आहे. नागपूरला एक स्वीडनची मुलगी अटकली होती, स्वीडनचं स्पेशल फ्लाईट होतं. इथली परमिशन जी आहे नागपूरचे म्युन्सिपल कमिशनर त्यांच्याकडनं त्यांनी परमिशन घेतली, ते आपल्या मायदेशी परत गेले. म्हणजे हा जगभरचा ट्रेंड आहे. आणि मला माझ्या घरी जायचं आहे. आता इतर राज्यांशी महाराष्ट्राची तुलना होऊ शकत. बिहार असेल, UP असेल, इथून मोठ्या प्रमाणावर कामगार जे आहे ते कामगार महाराष्ट्रामध्ये कामाला आहेत, याच्याशी कोणी दुमत असू शकत नाही. ते एका रूममध्ये 10 ते 12 लोक राहतात. कदाचित किरीट सोमय्यांना माहीत असेल पण त्यांना ते सांगायचं नसेल. तर एका रूममध्ये 10-10, 12-12 याच्यात राहतात. तुम्ही मित्तल टावर तुम्हाला माहिती आहे, आपल्या विधान भवनाच्या समोर आहे. त्या मित्तल टावरच्या पार्किंगमध्ये किती लोक राहतात तुम्हाला माहिती आहे. आज त्यांच्याकडे काम नाही आहे, त्यांना जेवायला मिळत आहे, पण आपल्या घरी जाऊन आपण आपल्या आपतेष्टांमध्ये राहून जास्त सेक्युअर राहू शकतो. ही जी एक सामाजिक भावना आहे, हा जो त्यांचा एक भावनिक बांध आहे, त्याच्यातनं आंदोलनं होतात, त्याच्यातनं कधी कधी ते आक्रमक होतात, बाहेर येतात. जी लोक घरामध्ये आहे, 25,000 फोन कॉल्स आले, 25,000 सायकॅट्रिस्ट जे आपण ठेवलेले आहे आणि कॉल सेंटरला 25,000 फोन आले. जे महाराष्ट्रातली लोक आहे जे आपल्या घरामध्ये राहतात त्यांच्यासुद्धा मानसिक संतुलनाचा, त्यांच्यासुद्धा भावनिक संतुलनाचा प्रश्न जो आहे तो आहे. तर मग ही बाहेरची लोक आहेत. तर आत्ताच्या घडीला माझी विनंती आहे महाविकास आघाडीतर्फे, काँग्रेस पक्षातर्फे, की याला राजकारणाच्या अनुषंगानं बघू नये. याला सामाजिक प्रश्न कसे निर्माण झालेले आहेत आणि ते सामाजिक प्रश्न सोडवत असताना आपण राजकारण न करता ते सामाजिक प्रश्न कशा पद्धतीनं सोडवावे लागतील याचा विचार केला पाहिजे. जिथपर्यंत बांद्र्याची घटना घडलेली आहे, किरीट सोमय्या साहेब तुम्ही ऐकून घ्या, जे कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत आणि पालघरच्या संदर्भामध्ये सुद्धा आणि जे आग पसरवण्याचा प्रयत्न करतायत त्यातला एकही सुटणार नाही. पण आज ती वेळ नाही आहे. आज वेळ आहे लोकांना सांभाळण्याची, आज वेळ आहे देश सांभाळण्याची, आज वेळ आहे मानवतेनं वागण्याची. त्यामुळे कृपा करून आत्ताच्या काळात तरी तुम्ही विषय डायव्हर्ट वगैरे काही नाही आहे. जो विषय आहे त्याच्यावरच चर्चा सुरू आहे आणि त्याच्यावरच चर्चा करणार आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे चर्चा होणार नाही. फक्त एवढी विनंती आहे, तुम्ही आम्ही आता एक आहेत, कोणी विरोधी पक्ष नाही आणि कोणी सत्ता पक्ष नाही, आपण सगळे एक आहोत. आणि आपली सामाजिक जबाबदारी जास्त आहे राजकीय कार्यकर्ते म्हणून, ती आपण चांगल्या पद्धतीने निभवले पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. ठीक आहे. किरीट सोमय्या, हा एक प्रश्न आहे की केवळ मुंबईच नाही किंवा मुंबईतली किंवा पुण्यातली अशी परिस्थिती वगैरे काही नाही. म्हणजे देशभरातली जी कोणती मोठी व्यापारी शहरं आहेत, महानगरं आहेत, सुरत फॉर एक्झाम्पल घ्या, तिथं सुद्धा परप्रांतीय मजुरांनी हीच मागणी केली की आम्हाला आमच्या मुलुखात, आमच्या प्रांतात परत जाऊ द्या. ठिकठिकाणी ही ओरड दिसते आहे. म्हणजे त्यांना अन्न व निवारा देणं एवढं पुरेसं नाही आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या हाताला कामही नाही आहे. त्यांना केवळ अन्न निवारा देऊन त्यांचं भागत नाही आहे. त्यांना ओढच गावची लागलेली आहे. मी आपलंच चॅनल थांबू इच्छितो. 20 तारखेला तूट द्यायची बात सुरू झाल्यानंतर टोल नाक्यावर किती लाईन लागली आपणच सगळ्यांनी चित्र पाहिलं. तुमच्या चॅनलने पण दाखवलं होतं.
म्हणून पहिली तर सर्वात डिसिप्लिन करावी लागणार होती. अचानक जो वांद्राचा इन्सिडेंट, इट वॉज अ इव्हेंट ऑफ द रुलिंग फ्रंट टू डायव्हर्ट अटेन्शन. मी तुम्हाला 3 उदाहरणं देतो. 3 महाराष्ट्राचे, विदिन महाराष्ट्र, डोंबिवलीत राहणाऱ्या डोंबिवली कल्याणला राहणाऱ्या एका महिला बाळंतपणासाठी कोकणात आता माहेरी जाणार होते. त्यांनी परमिशन मागितली. मी पोलिसांशी बोललो. पोलीस म्हणाले तुम्ही त्या गावातला सरपंच आणि जे गायक आहेत ती परमिशन आणा. त्या लोकांनी नाकारलं, नाही देणार म्हणे. म्हणून आता इथेच करणार ती बाळंतपण. जे फॉरेनहून आले होते आणि त्यांना क्वारंटाईन मुंबई 7 हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं. आता एक यवतमाळचं कपल, त्यांना परत पाठवताना नाकेनवादी यवतमाळ, त्यांना गावाबाहेर 1 दिवस राहावं लागलं. म्हणाले नाही येऊ देणार गावात. म्हणून मानसिकता लोकांची अशी आहे की आता कुठे कोणी मुवमेंट. माझा मुद्दा काय होता की महाराष्ट्रातले रोज तुम्हाला मला फोन येतात. अनेक देशात लोक अडकलेले आहेत, कोर्टात महाराष्ट्राचे पण विद्यार्थी अडकलेले आहेत. तर सध्या आपण 1 दिवस मुंबई पुण्यात लॉकडाऊन कंट्रोल करू शकत नाही. मुंबईतल्या 10 हॉटस्पॉटची जी मुवमेंट आहे, भीती वाटते. त्यावेळेला तुम्ही आता एक ट्रेन तोडण्याची बात केली, काय अवस्था होणार. तुम्ही महाराष्ट्राचे इंटरनल मजकूर आहे ना, ते साखर कारखान्यात काम करणार आहे, त्यांना आपल्याला त्यांच्या घरी पोहोचवताना किती मेहनत करावी लागते. म्हणून एक जेमतेम डिसिप्लिन इंटरनल आपण उभी करू शकत नाही. त्यावेळेला आता प्रकारचा ओपन हाऊस सुरू करायला गेलो तर काय होणार. हे केंद्र प्रधानमंत्री बरोबर ज्यावेळी परत मुख्यमंत्र्यांची कॉन्फरन्स असेल त्यावेळी सगळ्या राज्यांनी मिळून हे ठरवायची गोष्ट आहे. कारण की एकदा तुम्ही तो पेंडोरा बॉक्स ओपन केला तर त्याला कशी डिसिप्लिन बसवता येणार. आज आपला ग्राफ आणखीन महाराष्ट्राचा, मुंबईचा इतका धोकादायक दिशेने पुढे चाललेला आहे, त्याला कंट्रोल करता येत नाही. तर पहिला आधी त्याला कंट्रोल करूया आणि नंतर पुढचा विचार. ठीक आहे अतुल लोंढे, ही सुद्धा एक बाब आहे की जर का विशेष ट्रेन्स सोडणं आत्ता जमत नाहीये. का जमत नाहीये? कारण विषाणू आहे, तो कसाही त्याची तुम्हाला लागण होणार आहे, प्रादुर्भाव होणार आहे, तो सांगून येत नाही आहे, तो सांगून त्याची बाधा तुम्हाला लावत नाही आहे. अशा वेळी सोशल डिस्टन्सिंग एकीकडं आणि दुसरीकडं त्यांच्यासाठी ती अन्न व निवाऱ्याची सोय केलेली आहे, ती सुद्धा सोशल डिस्टन्सिंग मार्फतच व्हायला हवी, ही सुद्धा एक काळजी आहे. म्हणजे 6 लाख परप्रांतीय मजूर हे महाराष्ट्रात आहेत, त्यांची व्यवस्था नेमकी कशी चाललेली आहे ही एक बाब आहे. आणि त्यांना विशेष ट्रेन्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातून त्यांच्या मुलुखात, त्यांच्या गावी परत पाठवायचं आहे, ही दुसरी बाब आहे. ह्या दोन्ही बाबींचा विचार केल्यावरती काय लक्षात येतं की विषाणूमुळे आणि त्याच्या प्रादुर्भावामुळे दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आत्ता जे 6 लाख आहेत त्यांची सुद्धा काळजी ही सोशल डिस्टन्सिंग असेल, इतर नॉर्म्स असतील ते करून करायची आहे. त्यांना अन्नही द्यायचं आहे, त्यांना निवाराही द्यायचा आहे. आणि दुसरीकडं विशेष ट्रेन्सनी सोडताना आणखीन ती लागण इतरत्र जाऊ नये ही सुद्धा काळजी घ्यायची आहे. हा चक्रव्यूह आहे. नाही, बरोबर आहे, हा चक्रव्यूह आहे. आणि ज्या उद्धवजी ठाकरे यांनी जो प्रश्न मांडलेला आहे तो व्यवस्थित किरीट सोमय्या साहेबांनी कदाचित वाचला नसेल, किंवा त्यांना पंकजा मुंडे किती आतताईपणे ऊसतोड कामगारांचा प्रश्न मांडत आहेत तेही त्यांना लक्षात नसेल, किंवा वाराच्छाच्या रेल्वे स्टेशनवर सुरतमध्ये जे काही घटना झाली ती त्यांच्या नजरेत नसेल. कारण की फक्त बोंबाबोंब करायची एवढंच ते बोंबाबोंब भाजपा पार्टी आहे ती. एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी म्हटलं की एंड टू एंड पॉईंटला आपल्याला ट्रेन सोडायला पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग ट्रेनमध्ये पण मेंटेन करता येईल, आपल्याला ट्रेन पूर्ण सॅनिटाईज करता येईल आणि एंड टू एंड आपल्याला ट्रेन सोडावी लागेल. सोशल डिस्टन्सिंग म्हणजे आता 72ची बोगी आहे आपल्या, त्याच्यामध्ये आपल्याला 25 ते 26 लोकच बसवता येईल. तशा पद्धतीनं त्यांना मेसेजेस देता येईल की तुमची ट्रेन इतकी वाजता आहे, तुमची बोगी ही आहे, तुम्हाला इथे बसायचं आहे, आणि ते पोलिसांतर्फे मॉनिटर करता येईल. आणि त्याच्यामध्ये जे असिम्प्टोमॅटिक असेल किंवा ज्यांच्यावर आपल्याला डाऊट आहे त्यांना क्वारंटीन पण त्या ठिकाणी करता येईल. आता हे का हा प्रश्न उपस्थित झाला आशिष? आर्नॉट प्रिन्सिपल प्रमाणे जे मॅथमॅटिकल मॉडेल जे आलेलं आहे त्या मॅथमॅटिकल मॉडेल प्रमाणे असं म्हणण्यात येत आहे की 1 मे ते 15 मे या दरम्यान मोठ्या प्रमाणावर या विषाणूचा प्रसार होऊ शकतो. आता हा आर्नॉट म्हणजे काय आहे तर 4⁻10 पर्यंत जाऊ शकतो. हा म्हणजे हा 4, 16, 264, 256, 1094, 4096 अशा पद्धतीनं हा जो आहे वाढणार आहे, ही भीती आहे.
मग या भीतीच्या वेळेस जे लोक दाटीवाटीनं राहत आहेत, जे लोक आंदोलन करण्याची शक्यता आहे, ज्या लोकांचं मानसिक संतुलन त्यावेळेस मेंटल बॅलन्स राहील का, मग त्याच्यासाठी आपल्याला काही SOP निर्माण करून हे करता येईल का, तर अशा पद्धतीने सुद्धा केंद्राने विचार करावा असं त्यांनी एक सोल्युशन मांडलेलं आहे. म्हणजे ज्या दाटीवाटीनं आता साधारण सामान्य लोक मुंबईमध्ये कशी राहतात आपल्याला माहिती आहे, मग आता ही मजूर लोक कशी राहतात याची पण तुम्हाला माहिती दिली मी. पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा सांगितलं की शेतमजुरांचा काय प्रश्न आहे, ऊसतोड कामगारांचा काय प्रश्न निर्माण झालेला गंभीर, लोक पायी पायी चालत आहे. काल एक विदारक घटना बंगलोरमधली, एक 500 किलोमीटर पायी चालून गेल्यानंतर तासभर घर राहिलं होतं आणि तो मुलगा मरण पावला. या सगळ्या घटना ज्या या सामाजिक घटना आहे, याच्यामधून आपल्याला मार्ग काढत असताना त्याची SOP निर्माण करावी लागेल. एंड टू एंड आपल्याला ते करावं लागेल. आणि एका बोगीमध्ये 72 म्हणजे काय 150 लोक भरून न्यायचं असा तो प्रकार नाही आहे. त्या संदर्भामध्ये जो विचार आहे तो विचार करायचा आहे, अविचारीप्रमाणे नाही करायचा आहे. जी ट्रेन सोडली होती ना, आपण पाहिली होती ते जनसाधारण ट्रेन, ती साऊथ सेंट्रलची होती, ती तेलंगणामधनं सुटणार होती, ते त्या भागातल्या लोकांसाठी होती. आणि ते लेटर कसं निघालं, त्याच्यापूर्वी त्यांनी प्रिकॉशन घेतल्या का, हे जे उद्धव ठाकरे प्रिकॉशन सुचवत आहेत त्याचा विचार केला होता का. लॉकडाऊन जेव्हा लावलं तेव्हा 4 तासाचा, काय माहित नाही 8 वाजता काय असते, रात्री 8 वाजता येतात आणि 12 वाजतापर्यंतचा वेळ देतात. 4 तासामध्ये ही सगळी लोक जी अडकून पडलेली आहे, हे आपण प्रिपरेशन केली नाही. 55 दिवसानंतर आपण देश लॉकडाऊन केला, 55 दिवस पहिले करायला पाहिजे नव्हता. हे असे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. आता आपली मानसिकता अशी असायला हवी की आपल्याला प्रश्न सोडवायचे आहे की प्रश्नांमध्ये गुंतागुंत निर्माण करायची आहे. आपल्याला प्रश्न सोडवायचे आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण त्यांना जर तिथे घेऊन जाऊ शकत असू, क्वारंटीन आपण त्यांना करू शकत असू, तर आपण त्यांना क्वारंटीन केलं पाहिजे. आता धारावीच्या आतमध्येच आपण हॉस्पिटल तयार केलं पाहिजे अशी परिस्थिती आहे, ते शासनाला समजतं, पण प्रशासनाजवळ जागा नाही आहे. ही मुंबईची वेगळी परिस्थिती आहे. मुंबईला दुसऱ्या देशातल्या कुठल्याही शहरासोबत आपण कम्पेअर करू शकत नाही. त्यामुळे त्याच्या अनुषंगानं त्यांची मानसिकता बघता, त्यांचा भावनात्मक प्रश्न बघता आपल्याला काही करता येईल का, केंद्र आणि राज्य मिळून काही करता येईल का, प्रधानमंत्र्यांशी बोलून याच्यातनं काही मार्ग काढता येईल का, अशा पद्धतीची ती विचारसरणी आहे. जर तसं होत नसेल, जर त्याच्यातनं विषाणू पसरत असेल, तर इथे जे काही प्रयत्न करता येईल ते प्रयत्न राज्य सरकार करणारच आहे. पण केंद्र सरकारकडनं अशी मदत भेटत असेल, अशा पद्धतीच्या ट्रेन जर सुटत असेल, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन होत असेल, सॅनिटाईज चांगलं होत असेल, तर त्या लोकांना जर आपण सोडवलं तर कदाचित मुंबईला आपण बऱ्याच अंशी जे आहे, जे आर्नॉट प्रिन्सिपल आहे, जे मल्टिप्लिकेशन एक्सपोनेन्शियल ग्रोथ ज्याला म्हणतात, ती एक्सपोनेन्शियल ग्रोथ थांबवण्याचा विचार जो आहे तो याच्या मागचा आहे. सगळी लोक आपली आहेत, ती कोणत्याही प्रदेशातली राहत, त्या लोकांची सोय करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, ते सगळं करणार आहेत. पण हा प्रश्न सोडवण्याचा जर प्रयत्न होत असेल तर माझी विनंती आहे की विरोधी पक्षांना सुद्धा याच्यामध्ये काही सूचना द्याव्यात, समोर यावं आणि आपण हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. शेवटी महाराष्ट्र हा आपला आहे. ठीक आहे. आपल्यासोबत कॉम्रेड शंकर पुजारी सुद्धा आहेत, कामगार नेते आहेत. कॉम्रेड शंकर पुजारी, खरं तर तुमचं अभिनंदन. तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला होता की जे बांधकाम मजूर आहेत त्यांना तातडीची मदत सरकारनं द्यावी. सरकारने तुमचं ऐकलं आणि 2000 रुपये का होईना तातडीची मदत सरकार देऊ करतंय. त्याबद्दल तो प्रश्न तुम्ही लावून धरल्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि सरकारचंही अभिनंदन की सरकारने तुमचं ऐकलं. प्रश्न असा आहे की जे ठिकठिकाणी परप्रांतीय मजूर अडकलेले आहेत ते खरंच अगतिक झालेले आहेत. अन्न आणि निवारा पुरेसा नाही हे आम्हा सर्वांनाच कळतं आहे. पण मार्ग काय? विशेष ट्रेन्स सोडून आपण पोचवणार किती नेमके? कारण आकडा हा 6 लाखांचा आहे. मग यासाठी त्यांना इथंच जर का त्यांची अधिक चांगली व्यवस्था केली, त्यांचं काउन्सिलिंग केलं आणि त्यांना हा धीर दिला की 2-2.5 महिन्याचा प्रश्न आहे, तोपर्यंत ही परिस्थिती निवळली जाईल, तुम्ही धीर धरा, आम्ही धरतो, असं काही सांगून उपयोग होणार नाही का? जाधव सर, ही जी समस्या निर्माण झालेली आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की लॉकडाऊन जो सुरू करण्यात आला त्याच्या आधी या देशातल्या जनतेला संधी दिली नाही. आणि संधी जे जास्त गरीब आहेत आणि जे स्थलांतरित कामगार आहेत, किंबहुना महाराष्ट्रातील राज्यांतर्गत स्थलांतरित कामगारांची सुद्धा परप्रांतीय कामगारांचे इतकेच हाल झालेले आहेत. त्यांना जर 4 दिवस अगोदर लॉकडाऊन होणार आहे अशी जर कल्पना दिली असती तर ते आपल्या गावी पोहोचले असते. तर हे न झाल्यामुळे ही समस्या आता सुटत नाही. नंबर 2 की भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा या लॉकडाऊन काळातील संपूर्ण पगार कामगारांना द्यावा असे आदेश काढलेले आहेत. परंतु कोणीही या कामगारांना लॉकडाऊन काळातील पगार द्यावं तयार नाही. खरं म्हणजे कामगार कायद्यामध्ये असं नमूद आहे की जर लॉकआउट असेल तर किमान निम्मा पगार कामगारांना द्यावा लागतो. परंतु 99% पेक्षा जास्त मालकांनी, कारखानदारांनी, आस्थापनांनी कामगारांना पगार दिलेला नाही. आज जी स्थलांतरित कामगारांची ओढ आहे त्याचं कारण हे आहे की आपण बघितलेलं आहे की कोविड
19 धोक्यापेक्षा सुद्धा धोक्याची आग ही भयानक आहे. काही महिलांनी अशी तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे की आता मुलाला दूध नाही प्यायला आणि काय आम्ही या कोरोनाचं करणार आहे. तर त्याच्यामुळे तो महाराष्ट्राअंतर्गत त्या कामगारांना दिलासा देण्याचा जो मुद्दा आहे तो दिलासा त्यांनी जे कामगार ज्या ठिकाणी कामावर आहेत त्यांना किमान असलेल्या महिन्याचा निम्मा पगार तरी त्यांना तातडीनं द्यायला पाहिजे. कारण महाराष्ट्र सरकारला सुद्धा हे शक्य झालेलं नाही की रेशन कार्ड ज्यांचं आहे, ज्यांना धान्य मिळतं त्यांनाच मोफत धान्य दिलेलं आहे. अनेक राज्यामध्ये घेतलेल्या निर्णयानुसार त्यांना असा निर्णय घेता आला असता की फक्त रेशन कार्डाच्या ऐवजी आधार क्रमांक बघून तशी नोंद करून त्यांना मदत देता आली असती. कारण आता जी मदत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिली जाते त्या संपूर्ण लॉकडाऊन काळामध्ये ही गरीब माणसं, स्थलांतरित माणसं त्या यंत्रणेपर्यंत जाऊ शकत नाहीत असा आमचा अनुभव त्याच्यातून आलेला आहे. दुसरा असा आहे की भारत सरकारने सुद्धा या स्थलांतरित कामगारांच्यासाठी एक वेगळं पॅकेज अजून जाहीर केलेलं नाही. विमानं घेऊन परदेशामध्ये जायला तयार आहेत लोकांना आणायला, पण या देशातल्या लोकांना घरी सोडायला यंत्रणा यांची राबवण्यासाठी तयार नाही. आज आपण जगामध्ये बघतोय की अनेक देशांनी 70% ते 80% लॉकडाऊन काळातील वेतन दिलेलं आहे. सर्व कुटुंबांना मदत दिलेली आहे. जीडीपीच्या 7%, 8% पर्यंत हे पॅकेज त्यांनी दिलेलं आहे आणि भारताचे पॅकेज हे जीडीपीच्या 1% पुढे जायला तयार नाही. तर आता त्याच्यामुळे की भारत सरकारचा हस्तक्षेप अतिशय महत्वाचा आहे. एक उदाहरण मी सांगतो जाधव सर. भारतामध्ये ह्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांच्याकडे आज 70,000 कोटी पडून आहेत आणि हे पैसे कामगारांचे आहेत. कामगारांच्या कल्याणासाठी वापरलं पाहिजे असं कायद्यामध्ये अट आहे. ती रक्कम तुम्हाला दुसरीकडे वापरता येत नाही. मग त्यातली निम्मी रक्कम तुम्ही ताबडतोब वापरू शकता. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही मागणी त्यांच्याकडे 10,000 रुपयाची पहिल्या टप्प्यामध्ये केलेली होती आणि अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा त्यांनी आमची दाद घेतली नव्हती. ज्यावेळेस G24 तास पासून त्या प्रश्नाला वाचा फुटली त्यावेळेला त्या सरकारकडून निर्णय तातडीने झाला तर त्यांनी किती दिले? 2,000 रुपये दिले. तर आज त्यांच्याकडे 9,000 कोटी आहेत. म्हणजे त्यांना वर्षाला 650 कोटी फक्त व्याज मिळतं. मी व्याजा इतकी रक्कम त्यांची खर्च करायला तयार नाही. 250 कोटी आता ते खर्च करायला निघालेले आहेत आणि याच्या पुढचं ते काय बोलायला तयार नाहीत. हा पैसा कामगारांचा आहे. 9,000 कोटी मधली त्यांनी जर 10,000, 20,000 रक्कम जर त्या कामगारांना दिली तर ते कामगार जगू शकतात. आणि ही रक्कम ज्यांची ओळखपत्र नाही आहेत असे बांधकाम कामगार जे आहेत ते साईटवर बघावं, त्याची पाहणी करावी, खात्री करून घ्यावी, मग त्यांना मदत द्यावी. तर हे जे सगळं आहे ते अजून असलेल्या कारणावर महाराष्ट्रामध्ये लोकांना धान्य मिळत नाही. तर मग ज्यांचं रेशन कार्ड नाही त्यांना धान्य मिळणं बाजूलाच राहिलं. तर अशा या ज्या गोष्टी आहेत सारांश असा आहे की या कष्टकरी परप्रांतीय कामगार जे आहेत त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन यांचा चांगला नाही आणि हे परप्रांतीय लोकांच्या लक्षात आलेलं आहे. ते म्हणतात की इथं मरण्यापेक्षा की आपण चालत जाऊन मेलो तरी चालेल म्हणून 500-1000 किलोमीटर चालत चालले आहेत. अनेक जण त्यांचा त्याच्यामध्ये निधन पावलेले आहेत, जखमी झालेले आहेत, लहान मुलांसकट चाललेले आहेत. हे यांना जर इथं राहण्याबद्दलचा विश्वास जर असता परप्रांतीय लोकांना तर ते चालायला बाहेर पडले नसते. हे कामगार लाचार नाहीत, हे स्वाभिमानी आहेत आणि इथं लाचार होऊन कुणाकडे भीक मागण्यापेक्षा आपण रस्त्यावरनं चालत जाऊ अशा पद्धतीने त्यांचा प्रयत्न सुरू आहे. तर त्याच्याबद्दल फक्त गाड्यांची व्यवस्था करून हा प्रश्न सुटणार नाही तर त्यांना महाराष्ट्रामध्ये राहण्याच्या पद्धतीने इतका 2 दिवसामध्ये त्यांना विश्वास द्यायला हवा की त्यांची इथं राहण्याची तयारी होईल. तर ते असं विचार करतात. आम्ही चर्चा केल्यानंतर ते म्हणतात इथं आपण मरणासन्न जीवन जगण्यापेक्षा आपण चालत जाऊन मेलेलं बरे अशी स्थिती आहे. त्यामुळे एकूण भारत सरकारचा दृष्टिकोन जो आहे तो या परप्रांतीय कामगारांच्या बद्दल, स्थलांतरित कामगारांच्या बद्दल अतिशय उदासीन आहे, निराश करणार आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा त्याच्यापेक्षा फारसं चांगलं करतंय असं आम्हाला तरी आज दिसत नाही. ठीक आहे. केंद्र राज्य समन्वय या कोरोना काळामध्ये अधिकाधिक स्पष्ट व्हायला हवा, तो होत नाहीये आणि त्यामुळं अनेक गोष्टी आहेत की ज्यावरती धोरणात्मक निर्णय हे लवकर व्हावेत अशी जी अपेक्षा आहे ती पूर्ण होताना दिसत नाही. मी जातोय राम भोगले यांच्याकडे, प्रसिद्ध उद्योजक आहेत. राम भोगले, 12 महापालिका त्यामधल्या मुंबई परिसरातल्या जवळपास 10 मुंबई MMR रिजन आणि पुणे पिंपरी चिंचवड, नागपूर एक, अशा 12 महापालिका. इतर जो भाग आहे तिथे 30
20 एप्रिलपासून म्हणजे परवापासनं काही बाबींची सवलत ही उद्योगधंद्यांसाठी शेतीसाठी देऊ केली होती. मुंबई पुण्यामध्ये सुद्धा थोडं बहुत शिथिलता ही आली होती इतरत्र, पण नंतर त्याचा गैरफायदा उचलल्यामुळं पुन्हा मुंबई पुण्यामध्ये कठोर निर्बंध लागू केले गेले. मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की 20 एप्रिलनंतर उर्वरित काही भागात 12 महापालिकांच्या उद्योगधंद्यांमध्ये थोडी शिथिलता किंवा चालना देण्याचा जो प्रयत्न झाला आहे त्यातून खरंच काही साध्य होऊ शकेल किंवा होतंय असं वाटतंय का तुम्हाला? सध्याची परिस्थिती आपण जर बघितली तर उद्योगांना वेगवेगळ्या ठिकाणी परवानगी मिळते उद्योग चालू करायला, पण या परवानगीला काही अटी आहेत आणि यातल्या बऱ्याच अटी अशा आहेत की ज्याच्याविषयी उद्योगांच्या मनात शंका आहेत. एक अट अशी आहे बऱ्याच ठिकाणची की उद्योगात एकदा कामगार सोमवारी सकाळी आत आले तर त्यांना पुढच्या शनिवार संध्याकाळपर्यंत व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींसकट सर्वांचीच राहायची व्यवस्था उद्योगातच केली पाहिजे आणि शनिवारी संध्याकाळी ते परत गेल्यानंतर पुढच्या सोमवारी वेगळी बॅच म्हणजे राहिलेले अर्धी मंडळी परत तुम्ही आत घेतले पाहिजेत, परत ते 6 दिवस तिथेच राहतील. आता कुठल्याही उद्योगात जेव्हा बिल्डिंग परमिशन्स मिळतात त्यावेळेला राहायची व्यवस्था अपेक्षितही नसते आणि जर करण्याचा प्रयत्न उद्योगांनी केला तर त्याला MIDC परवानगी देत नाही. त्यामुळे अनहायजिनिक कंडिशन्समध्ये या सगळ्या कर्मचाऱ्यांना उद्योगात 6 रात्री राहण्याची जी काही अट घातलेली आहे ती आमच्या दृष्टीने अव्यवहार्य आहे, अयोग्य आहे आणि तिच्यातनं सूट मिळावी याच्याकरता उद्योग प्रयत्नशील आहेत. हे कसं करता येईल तर जे कुठले उद्योग गेले 15-20 दिवस चालत होते, याच्यात फार्मास्युटिकल उद्योग आहे, याच्यात अन्नाशी निगडित उद्योग आहे, याच्यात इसेन्शियल सर्व्हिसेस देणारा उद्योग आहे, असे अनेक उद्योग महाराष्ट्रात चालू होते ज्याच्यामधनं सुमारे 60,000 ते 1,00,000 कर्मचारी काम करत होते आणि हे गेले 20 दिवस रोज घरून कारखान्यात कामावरती जात होते आणि संध्याकाळी परत आपल्या घरी जात होते. या सगळ्या कर्मचाऱ्यांच्यात आणि कामगारांच्यात किती प्रादुर्भाव आहे कोरोनाचा याचा अभ्यास करायचा ठरवला तर MIDC एका दिवसात हा सगळा डेटा जमा करू शकेल या उद्योगांकडनं, कारण यांना परवानगी देताना सर्व माहिती अगदी कामगारांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या नावासकट MIDC कडे आलेली आहे. त्यामुळे या माहितीच्या आधारावर जर निर्णय घेतला की यांच्यापैकी कोणालाही गेल्या 20 दिवसात किंवा अतिशय नगण्य अशा लोकांना प्रादुर्भाव झालेला आहे तर मग मोटरसायकलवर एका माणसाला बसून आपल्या घरून उद्योगात यायला आणि जायला परवानगी द्यायला अडचण नसावी असं आम्हाला वाटतं. त्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो 17 तारखेला जे सरकारने ऑर्डर काढलेली आहे की ज्याच्यात उद्योगांना परवानगी द्यावी असं नमूद आहे. त्याचबरोबर ॲनेक्शर 3 मध्ये कायदेशीर तरतुदींचा एक मोठासा प्रोव्हिजन आहे. त्यातलं 58 नंबरचं क्लॉज असं म्हणतं की उद्योगात जर असा एखादा प्रादुर्भाव झालेला कर्मचारी सापडला तर त्या उद्योगावर अगदी त्याच्या डायरेक्टर्स आणि मॅनेजर्स पासून सर्वांसकट निग्लिजन्स केल्याबद्दल गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणजे गुन्हा दाखल करू असं नाहीये, पण गुन्हा दाखल करू होऊ शकतो याची प्रोव्हिजन नक्कीच आहे आणि या प्रोव्हिजनचा वापर जर उद्या कुठल्या सरकारी अधिकाऱ्यांनी करायचा ठरवला तर त्याच्या विरोधात आज तरी उद्योगाकडे कुठलंही संरक्षण नाहीये आणि त्यामुळे असा धोका उद्योजक पत्करतील याची शक्यता नाहीये. आता प्रश्न असा येतो की अशा अशक्य असलेल्या अटी घालून जर परवानगी मिळाली तर फार तर फार 10-15% उद्योग म्हणतील की ठीक आहे चला घेऊ आपण रिस्क आणि करू सुरू. पण उद्योग सुरू झाला आणि जर दुकानं उघडलीच नाही तर हा माल विकला कुठे जाणार आहे, म्हणजे बनवून त्याचं काय करायचं असाही प्रश्न उद्योगांसमोर आहे आणि या विविध प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळत नाहीत
तोपर्यंत केवळ पोर्टलच्या माध्यमातून परवानगी मिळाली म्हणून उद्योग सुरू होतील असं आपण समजून चालणं हे योग्य ठरणार नाही. ठीक आहे, हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. किरीट सोमय्या, हाच मुद्दा आहे. 3 मे पर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. काही राज्यांनी, तेलंगणासारख्या राज्यांनी तर लॉकडाऊन आणखीन 26 दिवसांनी वाढवलेलं आहे. अनेक राज्य आहेत, कदाचित उद्या महाराष्ट्रही तसं करेल. मग लॉकडाऊन काळापर्यंत उद्योगधंदे शिथिल करतो म्हटलं तरी अटी शर्तीमुळे ते सुरू होऊ शकत नाही किंवा त्यांना चालना मिळू शकत नाही किंवा स्वयंप्रेरणेनं कोणी उद्योजक पुढे येऊ शकत नाही किंवा त्यांनी उत्पादन केलं तरी त्याच्या विक्रीची शाश्वती नाही, तो तरी त्यात कशाला हात घालेल. अशा परिस्थितीमध्ये खरंच जोवर लॉकडाऊन आहे तोवर लॉकडाऊनच आहे, तोवर शटडाऊनच राहावं लागेल. खरी वास्तविकता सत्ताधारी पक्षाचं मानक तयार व्हायला हवं. वास्तविकता काय आहे की महाराष्ट्राने 1 आठवड्यापूर्वी लॉकडाऊन आणि त्या दिशेने रिस्ट्रिक्टेड मुवमेंट सुरू केलं होतं. पण हे काय ना, उठतूच 3 सत्ताधारी पक्ष आहेत ना, मोदींनी अचानक घोषित केलं. तुम्ही तर 7 दिवसापूर्वी सुरू केलं होतं ना, मका मायग्रेंट वर्करला पाठवले नाही. वास्तविकता असे की कोरोनाचं चक्रव्यूह भयानक आहे. तरी नॉट शॉर्टकट हे ट्रेन सेंट्रल रेल्वेला काय करायचंय, भारत सरकारला एक ट्रेन तुम्हाला आणून वाचला स्टेशनवर, दादर जिथे जाणार उभी करणार, तिथे माणसं बसवणं, डिसिप्लिन उभी करणं, हे शक्य आहे का? मला सांगा ना. हे नुसते भाषण आणि नाटकं करतात. मुंबई पुण्यात त्यांनी महापालिका आणि तिथे चांगलं परमिशन घेऊन जा. किती लोकांना परमिशन दिली, किती लोकांना आज मुंबईहून आपल्या गावी किंवा कुणाला आई वारली आहे किंवा बहीण आजारी आहे, किती लोकांना परमिशन दिले जातात. सिंगल डिजिट मध्ये फक्त वाजवायला परमिशन मिळते. व्हेरी व्हेरी टफ. आय कॅन अंडरस्टँड. आम्ही नाटकं नाही करत. मी सांगतो कोरोनाचा चक्रव्यूह भयानक आहे. हे मुंबईत ज्या पद्धतीने पुढे चाललेले आहेत तर तिथे लक्ष द्या ना. तुमचं वर्णी सांभाळून त्याला कंट्रोल करा. धारावी बंद थांबवा. परंतु त्याच्याऐवजी रोज उठून आपला होम मिनिस्टर पत्र लिहितो. तो डोवाल काय करतोय? मुख्यमंत्री म्हणतात की हे बांद्रावर जे आले हे मायग्रंट मोदीमुळे आले. म्हणून एक मला सांगा, जे आपण सुरुवातीला एक लग्न समारंभ झाला तर कितीला कोरोना लागला. एक मृत्यूचं अंतिम संस्कारात डझन लोक उभे एकत्रित आले. एका ट्रेन मध्ये बसल्यानंतर कोण कंट्रोल करूया? इट इज इम्पॉसिबल. मलाही नाही कंट्रोल करता येणार. म्हणून अशा वेळेला आपल्याला काही वेळेला घोषणा करावी लागते. एक उद्योजकांना बाबा करता येणार का? महाराष्ट्र सरकारचे किती इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सुरू झाले गेल्या 3 दिवसात. भाषण करणं या मंत्र्यांना काय ना, नारेबाजी करायची. मला सांगा ना, एका मेट्रोचं काम कुठे सुरू झालं, कुठे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सुरू झालं, किती मजदूर आले सांगा ना रुलिंग पार्टीला. बोला जरा. मी त्यांना दोष देत नाही. व्हेरी व्हेरी टफ टास्क. आणि म्हणून उगाच भाषण करण्याऐवजी थोडं कामाकडे लक्ष द्या. वांद्र्याला भाडूतली पैसे देऊन दोघं गोळा करून त्या पीठ वाहण्यापेक्षा जरा थोडं वर्णित लक्ष द्या. 500 वर आकडा गेलाय. बघता 5000 पोचणार नाही ना, त्याची काळजी घ्या. ठीक आहे. अतुल लोंढे, हे बघा, सरकार निर्णय घेत आहे, सरकार धोरणात्मक निर्णय घेत आहे जो 20 एप्रिलपासून उद्योगधंद्यांना इतरत्र MMR रिजन, पिंपरी चिंचवड, नागपूर व्यतिरिक्त भागामध्ये चालना देण्याचा प्रयत्न झाला, पण तो कसा फोल आहे तेही समोर आलेलं आहे. राम भोगलेंनी अतिशय समर्पक शब्दात नीट सगळं समजावून सांगितलेलं आहे. असं जर का होत असेल आणि कोरोनाचा विषाणूच घातक आहे, त्यामुळे आपण सगळे शटडाऊन आहोत. लॉकडाऊन काय, शटडाऊनच आहोत. अशा वेळी पुढे काय? व्हेअर इज वे फॉरवर्ड? असं आहे आशिष की आजच्या घटकेला म्हणजे सर्वप्रथम मी हे पहिले खूपच क्लिअर करतो की भोगले साहेबांनी उद्योजक म्हणून आणि कामगार नेते यांनी जे प्रश्न मांडले ते प्रश्न हे लाईव्ह संपल्याबरोबर मी सरकारकडे ते पाठवणार आणि हे अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित झालेले आहे हे सरकारकडे 100% मी पाठवणार आणि ते त्याच्याकडे पहिले ॲड्रेस करायची विनंती देखील करणार. पहिलेच हे क्लिअर करतो. आता दुसरा प्रश्न, ही अनप्रेसिडेंटेड सिच्युएशन आहे. म्हणजे ही सिच्युएशन कोणी 5000 वर्षाच्या इतिहासामध्ये कोणी प्रेडिक्ट केली असेल की बा असं झालं तर आपण असं करू, त्याचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल्स तयार झाले असतील, असं नाही.
तिसरी गोष्ट, सन्मान्य राहुल गांधी, आता यांनी राजकारण काढलं तर मला आता थोडं यांना सांगितलंच पाहिजे. राहुल गांधींनी 12 फरवरीला सांगितलं होतं की आर्थिक सुनामी या देशावर येईल. त्यांनी हे सांगितलं होतं की हे सगळे याच्या ज्या प्रयत्न करायला पाहिजे ते केले नाही. मग कुणी केलं हो? 24 तारखेला नमस्ते ट्रम्प कुणी केलं? तिथे 1 करोड लोक जमा करणार सांगितले होते, भिंती बांधल्या. त्याच्यानंतर सुद्धा परवानग्या कोणी दिल्या? तुम्ही मध्य प्रदेशचं सरकार पाडण्यामध्ये बिझी होता. आमदारच्या आमदार तुम्ही गाड्यामध्ये टाकून कर्नाटकमध्ये घेऊन गेलेले होते. तुमचा मुख्यमंत्री जो आहे तो तोंडाला मास्क बांधून शपथ घेतो. कालपर्यंत तुमच्याजवळ स्वास्थ्य मंत्री नव्हता मध्य प्रदेशमध्ये. इंदोरमध्ये काय झालं? फरवरी महिन्यामध्ये 55 दिवसापूर्वी जर आपण हा लॉकडाऊन केला असता, म्हणजे लॉकडाऊन काय तर आपण इंटरनॅशनल फ्लाईट्स ग्राउंड केल्या असत्या, तिथेच आपण त्यांची टेस्ट केली असती, तिथे जर क्वारंटाईन केलं असतं. माझा भाऊ आशिष 7 तारखेला कोपनहेगनवरनं आला, 7 मार्चला कोपनहेगनवरनं आला. त्याची कोपनहेगनला आणि इस्तांबूलला त्याची थर्मल स्क्रीनिंग झाली पूर्ण. पण आपल्या इथे जे आहे तो आला, मग आम्ही त्याला क्वारंटाईन केला आम्हाला माहित असल्यामुळे. तो 14 दिवस मग नागपूरमध्ये एका रूममध्ये क्वारंटाईन होऊन राहिला आणि नंतर मुंबईला तो 22 मार्चला गेला. 24 मार्चपर्यंत तुम्ही वाट पाहत राहिले. त्या तुलनेमध्ये महाराष्ट्राने पहिले लॉकडाऊन केलं, पहिले महाराष्ट्राने केलं, त्याचं गांभीर्य समजून. त्यामुळे गांभीर्य कोणी समजलं आहे आणि कोणी समजलं नाही हे सगळं महाराष्ट्र देशासमोर आहे. आता टेस्ट करणे, ट्रीट करणे, ब्लॉक करणे, कॉर्डन ऑफ करणे एरिया, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहे. आता धारावी आपण कॉर्डन ऑफ केलेला आहे. आमच्या नागपूरमध्ये सतरंजीपुरा कॉर्डन ऑफ केलेला आहे. एकाच व्यक्तीच्या संबंधातले जवळजवळ 44 लोक त्याच्यामध्ये सापडलेले आहे. प्रत्येक एरिया ब्लॉक केलेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा जी चूक झालेली आहे, जी फरवरीमध्ये ऍक्शन घ्यायची होती, ती ऍक्शन न घेतल्यामुळे आता जे आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागत आहे, ते परिणाम भोगत असताना आता तरी एकतेनं ह्या असं सगळं सांगत आहेत. प्रधानमंत्री सांगत आहेत आणि इकडे उद्धवजी पण सांगत आहे. आणि उद्धवजी प्रधानमंत्र्यांशी बोलताना की प्रधानमंत्र्यांच्या सहकार्याने आपल्याला असं करायचं असं म्हणत असताना जर आपण नुसतं राजकारण करत असून हे झालं नाही ते झालं नाही तर मग बात पहिले से शुरू होगी और बहुत दूर तक जाएगी फिर वो बात. त्यामुळे त्यातनं हशील काय? मागचं सगळं काढून उपयोग काय? पुढे काय? वेर इज वे फॉरवर्ड? त्यांनी सांगितलेल्या गोष्टी हा विच इज वे फॉरवर्ड म्हणजे एकच गोष्ट आहे की लॉकडाऊन आपल्याला यशस्वी करणे, पहिली गोष्ट टेस्ट करणे जास्तीत जास्त, त्यांना ट्रीट करणे, आयसोलेट करणे. आणि एक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने आपल्याला एक इंग्लंडच्या फार आपल्याला आशादायक किरण दाखवला आहे. अँड्रियन हिल आणि सारा गिल्बर्ट यांनी असं म्हटलंय की सप्टेंबरपर्यंत अशी लस येईल आणि त्यांना एवढा कॉन्फिडन्स आहे की पहिल्या फेजच्या त्यांच्या व्हॉलेंटियर्सवर ट्रीटमेंट सुरू झालेली आहे ती 500 रुग्णांवर आणि तिसऱ्या फेजच्या 5000 रुग्णांवर होणार आहे आणि सप्टेंबरपर्यंत 1 मिलियन म्हणजे 10 लाख लसी ज्या आहे त्या मार्केटमध्ये येतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि हे प्रोडक्शन करण्यामध्ये इंडियामध्ये सुद्धा एक प्रोडक्शन त्यांचा हाऊस आहे, एक चायनामध्ये आहे आणि 2 जे आहे ते UK मध्ये आहे. तर ह्या सगळ्या प्रयत्न चारही बाजूनी सगळा जग जे आहे ते प्रयत्न करतो आहे. आज आशिष खऱ्या अर्थानं आज तुम्ही G24 तासवरून मला सगळ्यांना विनंती करायची आहे, एक सरकारचा प्रतिनिधी म्हणून, एक सामान्य माणूस म्हणून, म्हणा भारतीय म्हणून, की आपण जर एकत्र वागलो तर आपण याला फेस करू ना. भोगले साहेबांनी सांगितलेले प्रश्न आहेत त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. कामगारांच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेले प्रश्न आहेत त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. किरीट सोमय्या यांना काय वाटत असेल तर अतिशय मोठे व्यक्ती आहे, त्यांनी सरकारकडे आपलं तसं निवेदन पाठवावं किंवा त्यांनी ऑनलाईन चर्चा करावी त्या संदर्भामध्ये. पण हे आपण राज्यपालाकडे जाऊन काय करतोय हे महाराष्ट्राला माहित नाही किंवा कुणाला कळत नाही, असं नाही ना. असं करून चालणार नाही, दुटप्पी भूमिका चालणार नाही या काळामध्ये. ठीक आहे. राज्यपाल किंवा राजभवनाचा विषय आज नको आहे. अनेकांना हाही प्रश्न पडलेला आहे की मध्य प्रदेशमध्ये राज्यपाल मंत्रिमंडळाचा विस्तार करून घेऊ शकतात, तर महाराष्ट्रामध्ये इथले राज्यपाल मुख्यमंत्र्यांना आमदार का करू शकत नाहीत? त्यांच्या प्रस्तावावरती सही का करू शकत नाहीत? तिथे तर काही सोशल डिस्टन्सिंगची गरज नाही आहे. त्यांनी पेन उचलायचा आहे आणि राज्य मंत्रिमंडळाचा जो प्रस्ताव आलेला आहे की मुख्यमंत्र्यांना आमदार बनवा, त्यांनी सही करायची आहे, पण तेही होत नाही. तो भाग वेगळा आहे, आपण त्यावर नंतर कधी चर्चा करू. ठीक आहे, आम्ही पुन्हा जातोय राम भोगले यांच्याकडे. राम भोगले, बघा वेर इज वे फॉरवर्ड असं जेव्हा म्हणतो, मग हा वे फॉरवर्ड पोस्ट कोरोनाचा आहे का? म्हणजे पोस्ट कोरोना नंतर केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांनी उद्योग जगताला विशेष पॅकेजेस द्यावे, विशेष सवलती द्याव्यात आणि जेणेकरून जे अर्थचक्र थांबलेलं आहे ते पुन्हा सुरू करावं, हाच मार्ग आहे. मी या प्रश्नाकडे वळायच्या आधी अजून एक खुलासा करू इच्छितो. पुजारी यांनी असं म्हटलं होतं की बऱ्याच लोकांनी 80-90% लोकांनी कामगारांचे पगार दिलेले नाहीयेत. मला हे स्पष्टपणे नमूद करायचंय की मार्च महिन्यात जे काही काम झालं आणि मार्च महिन्याच्या शेवटापर्यंतचे पगार
हे जवळजवळ 90-95% उद्योगांनी दिलेले, ज्यांच्याकडे कॅश फ्लोचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच मंडळींचे हे पगार द्यायचे राहिले असतील, पण जवळजवळ 95% लोकांनी हे पगार दिले. आणि एप्रिल महिन्याचा पगार जो मेच्या पहिल्या आठवड्यात दिला जातो त्याची वेळ अजून आलेलीच नाहीये, त्यामुळे त्याच्याविषयी आपण बोलू शकणार नाही. आता मी वळतो आपल्या प्रश्नाकडे की व्हॉट इज द वे फॉरवर्ड. पहिली गोष्ट आपण सर्वांनाही समजून घेतली पाहिजे की करोना व्हायरस हा लॉकडाऊन संपला त्या दिवशी गायब झालेला असेल याची शक्यता 0 आहे. लस जरी तयार झाली सप्टेंबरमध्ये तरी ही लस घेऊन 90% लोकांना इम्युनिटी निर्माण होण्याकरता पुढची 2 ते 3 वर्ष लागू शकतील. आणि या 2 ते 3 वर्षात करोनाचा प्रभाव हा अधूनमधून आपल्याला मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे. आणि तो जाणवेल म्हणून आपण आपल्या सर्व अर्थचक्र ठप्प करून बसणं हे काही सोल्युशन असू शकत नाही. याच्याकरता आपण अतिशय कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन लोकांना बाहेर पडण्याची परवानगी द्यावी लागेल. आणि सर्व समाजाला हे समजून घ्यावं लागेल की त्यांनी सोशल डिस्टन्सिंग, पर्सनल हायजीन या गोष्टींची सवय लावून घेतली नाही तर करोनाचा प्रादुर्भाव त्यांना वैयक्तिक आयुष्यात जाणवण्याची पूर्ण शक्यता आहे. आणि त्याची जबाबदारी कुठलंही सरकार किंवा कोणीही व्यवस्थापन घेऊ शकत नाही. ही जबाबदारी प्रत्येकाने स्वतःची स्वतः घ्यायला पाहिजे. आणि सरकारने ही ऍक्टिव्हिटी परत रिस्टोअर करण्याकरता कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली पाहिजे. ती जर घेतली आणि जर अर्थचक्र परत फिरायला लागलं तर आज ज्या लोकांच्या मनात स्वतःच्या भवितव्याविषयी काही चिंता निर्माण झाली आहे आणि त्यातून ते जिथे आहेत तिथून परत आपल्या गावी जाऊ इच्छितात त्यांना एक आधार मिळेल. आणि त्यातली बरीच जण परत जर कामावर जायला लागली तर मला स्वतःला असं वाटतं की परत जाण्याची त्यांची ओढ जी आहे ती कमी होईल आणि बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं यातनं आपल्याला मिळू शकतील. लस आल्यानंतर आपण काहीतरी करू ते निश्चित करा, पण तोपर्यंत आपण हातावर हात ठेवून घरात बसू शकत नाही. आपल्याला अर्थचक्राला गती देण्याकरता योग्य अशी काळजी, आणि योग्य म्हणजे एवढ्या अटी भयंकर की ते सुरूच करता येणार नाही अशा भयंकर अटींनिशी नाही, तर योग्य अशी काळजी घेऊन आपल्याला ही सुरुवात करावी लागेल. तुम्ही कोणालाही झालेल्या प्रादुर्भावाबद्दल जबाबदार धरून काहीही उपयोग नाहीये. हे निसर्ग चक्र आहे, ते कुणामुळे आलं याच्यावर चर्चा करण्यापेक्षा ते आलंय तर त्यातनं मार्ग कुठला याच्याकडे लक्ष देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आणि आर्थिक दृष्टिकोन ठेवून त्याला आरोग्याची जोड देऊन आपण निर्णय घ्यायला शिकायला पाहिजे. असे निर्णय काही वेळेला चुकतील तर ते चूक लक्षात आल्या आल्या ते निर्णय योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न आपल्याला करायला शिकलं पाहिजे. आणि यातनं आपण राजकारण हे बाजूला ठेवून याच्याकडे बघायला शिकलं पाहिजे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे अतुल लोंढे, जर का सरकारला हे सांगता आलं तर बघा, जे म्हणून डेलिगेशन किंवा निवेदनं किंवा आणखीन मागणी घेऊन पुढे येतील त्या प्रत्येकाशी डायलॉग सरकारनं साधला पाहिजे. निदान तेवढा दिलासा तरी सरकार देऊ शकतं. आज टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झालेली आहे की तुम्ही एका वेळेस 100 लोकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकता किंवा तुमचा मेसेज तरी त्यांच्यापर्यंत देऊ शकता किंवा फेसबुक लाईव्ह सारख्या ठिकाणी त्यांचे प्रश्न ॲक्सेप्ट करून त्यांना तुम्ही उत्तरं देऊ शकता. ते तुमचं ऐकणार आहेत. अशा पद्धतीनं एक वार्तालाप, संवाद हा वेगवेगळ्या शिष्टमंडळांशी झाला पाहिजे. शेवटी अर्थचक्र पुन्हा सुरू करायचं आहे. रेव्हेन्यू फार महत्त्वाचं आहे. रेव्हेन्यू ठप्प होणे म्हणजे सगळं काही गाळात जाणे हे लक्षात यायला वेळ लागू नये अशी अपेक्षा आहे. सरकारपर्यंत तुम्ही हे पोचवाल अशी अपेक्षा आहे. मी शेवटी जातोय कॉम्रेड पुजारी यांच्याकडे. कॉम्रेड पुजारी, पुन्हा तोच प्रश्न आहे की घर वापसी करायची आहे, ठीक आहे, पण कशी? आणि जर का ती होत नसेल, केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये त्यावरून समन्वय नसेल, तर मग अशा वेळी ते जे परप्रांतीय कामगार आहेत, मजूर आहेत, त्यांनी सुद्धा ही करोनाची एकूणच बाधा लक्षात घेऊन सद्यस्थिती, वस्तुस्थिती लक्षात घ्यावी, असं होऊ शकत नाही का? जाधव सर, बोगले सरांनी जी भूमिका मांडलेली आहे त्यात एक बाजू राहिलेली आहे
की आता जगामध्ये कोरोनापूर्वीची अर्थव्यवस्था आणि कोरोना नंतरची अर्थव्यवस्था असं विश्लेषण सुरू होईल आणि तात्पुरतं जरी या कामगारांना आपण काही व्यवस्था केली तरी पुढे येणारी जी महामंदी आहे तिचे भयानक स्वरूप आतापासूनच दिसायला लागलेलं आहे. त्यामुळे आज जगामध्ये लोकांच्या पर्यंत जास्तीत जास्त पैसा कसा जाईल आणि लोकांची क्रयशक्ती कशी शिल्लक राहील असा प्रयत्न केला जातो आणि हाच प्रयत्न नेमका भारतामध्ये होत नाही. जरी समजा बोगरे सरांनी सांगितल्याप्रमाणे की एप्रिल महिन्याचं जे काही पगार आहे कामगारांचा तो जर सगळ्या मालकांनी मे महिन्यामध्ये दिला तर त्याचं आम्ही अत्यंत स्वागत करू, ते द्यावं अशी त्यांची इच्छा आहे. पण त्याचबरोबर जसं आता लॉकडाऊन मध्ये प्रादुर्भाव वाढू नये म्हणून रस्त्यावर पोलीस अडवतात तसं जे मालक देणार नाहीत कामगारांना त्यांना विचारणा तरी केली पाहिजे. आज भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने फक्त एक पत्रक काढलेलं आहे की पगार दिला पाहिजे, तर तो फक्त पगार देण्याचा प्रश्न नाही तर जगाची भारताची अर्थव्यवस्था वाचवण्याचा प्रश्न आहे. लोकांच्या मध्ये त्यांच्या हातामध्ये पैसा झाला पाहिजे. आज भारतामध्ये तांदळाचं धान्य कोठार जे आहे ते मोकळं केलं पाहिजे आणि लोकांच्या पर्यंत ते धान्य दिलं पाहिजे, तर ही चाललेली उपासमाराची थांबेल. आज जर तुम्ही सांगितलं 6 लाख परप्रांतीय कामगार आहेत, जर त्यांच्यापर्यंत जर आपण गेलो तर त्यांना सरासरी 1 वेळचं जेवण मिळतं, 2 वेळचं जेवण मिळत नाही, काही ठिकाणी मिळतं अशी स्थिती आहे. त्यामुळे त्यांना रोख रकमेची गरज आहे जगण्यासाठी. 2 वेळ जेवण देऊन चालणार नाही, तर त्यांना त्या ठिकाणी जोपर्यंत काम दिलं जाणार नाही तोपर्यंत शासनाची जबाबदारी आहे की त्यांना वेतन दिलं गेलं पाहिजे, तर ह्या सगळ्या क्रायसिस मधून आपल्याला बाहेर पडता येईल. आणि जितका वेळ लावला जाईल या फक्त परप्रांतीय कामगारांनाच नाही तर राज्याअंतर्गत सुद्धा लाखो कामगारांना जर त्यांची क्रयशक्ती पूर्ण ढासळली तर हे परत कारखाने जरी सुरू करायला सुद्धा लोक असणार नाहीत. आणि हे पुढचं जे काही चॅलेंज आहे ते प्रचंड मोठं आहे. मंदीचं जे चॅलेंज आहे ते जे आव्हान आहे ते कामगारांना टिकवलं पाहिजे. ठीक आहे. खरं तर काल मुख्यमंत्र्यांनी एक बाब केंद्रीय पथकासमोर सांगितलेली आहे, ती सुद्धा खूप महत्वाची आहे की 80% कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये लक्षणच दिसत नाहीये. त्यामुळं खरं तर संभ्रम वाढलेला आहे. आणि जर का जागतिक आरोग्य संघटना हे सांगत असेल की 1 मे ते 15 मे या दरम्यान सर्वाधिक प्रादुर्भाव कोरोनाचा हा दिसणार आहे, त्यामुळं जी तातडीची पावलं केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांनी समन्वयातून उचलली पाहिजेत. त्यासाठी या दोन्ही सरकारांमध्ये डायलॉग हवा आहे. नुसता चर्चा आणि डायलॉग नको, तर त्यातून कृती हवी आहे. हे सगळं झालं तर पुढचं जे संकट आहे जे आज दिसतंय त्याहीपेक्षा मोठं आहे असं जे आज वाटतंय ते संकट आपण निभावून नेऊ, नाही तर चर्चा होत राहतील, उपाययोजना धोरणात्मक निर्णय घ्यायला वेळ लागेल, त्यातून केऑस म्हणजे संभ्रम अधिकाधिक वाढत राहील. मी इथेच थांबतोय. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतोय. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.